पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या घराला तुमची आधीपासून ओळख आहे। तुम्ही येत जा, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा येत जा। थँक्स मुक्ता, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही। चला येते मी। चला दमलेत ना सगळे दिवसभर? हा सारंग, निजायचं का? नाही उद्या हळद पण उतरवायची तुमच्या दोघांची। चला निजूया। सासूबाई? अच्छा हो, म्हणजे सगळ्यांनी आपापल्याच रूम मध्ये झोपायचं ना? हो 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 हो, मुक्ता पण तिच्या रूम मध्ये जाऊन झोपेल। तिच्या रूम मध्ये म्हणजे आमच्याच ना? म्हणजे आम्ही दोघं? नाही 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 नाही, मुक्ता आज माझ्या खोलीत झोपल, माझ्या सोबत। अरे ठोंब्या, पूजा झालेली नाही अजून। पूजा झाली की मग तुम्हाला कोण अडवणार आहे? सारंगराव, तुम्ही आता अमेरिकेत नाही आहात, भारतामध्ये आहात आणि रूढी परंपरा पाळायची पद्धत असते। हो काका, मला माहिती आहे आपल्या रीतीभाती खूपच अनबिलिव्हेबल आहेत, पण हे बघा ना, ह्या सर्वमान्य लग्नाआधीही आम्ही दोघं माझ्याच रूम मध्ये एकत्र राहत होतो ना, पण कोणीच कधी मर्यादा सोडली नाही। नाही नाही नाही, तरी तू तुझ्या खोलीत राहायचं आणि मुक्ता आजी बरोबर राहणार। एक मिनिट। आता काय? तुमचा मुलगा शहाणा आहे, तुम्हाला त्याचं कौतुक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याला एवढं पण गृहीत धरू नका ना। आय मीन आम्ही दोघं रात्रभर एकत्र राहणार नाही मानलं, पण कसं आहे, 10 मिनिटं तरी बोलू द्या ना आम्हाला। 10 मिनिटं काय, 10 सेकंद सुद्धा नाही। चल मुक्ता। बरं ठीक आहे सासूबाई, जाऊ 10 मिनिटं। 10 मिनिटं तुम्ही एकमेकांशी बोलू शकता। थँक्यू आई। हा, त्याच्यानंतर तू तुझ्या खोलीत, ही आजीच्या खोलीत। मुक्ता चल। अरे दादा, किती घाई आहे तुला? आम्ही पण येतोय तुमच्या बरोबर खोलीत, लक्ष नको का ठेवायला? आम्ही पण थांबणार हा रूम मध्ये आणि सर्व मिळून गप्पा मारूया ना। करेक्ट। काय दादा, चालेल ना? ए पोरीनो, नका माझ्या नातवाला त्रास देऊ, जा बाळा। ए थँक्यू आजी। चल जा वाटते मुक्ता चल। लॉक? रूम लॉक कशी? रूम लॉक कशी? काय झालं? रूम लॉक आहे? अगं हो। असणारच, म्हणजे? कारण चावी माझ्याकडे। आता काय? ज्याला चावी हवी आहे ना, त्या बिचाऱ्याला ना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे ग। हो ना। बर झालं तुमचं खेळून, हा आम्हा दोघांना फ्रेश व्हायचंय। द्या, ए पटकन चावी दे। चल चावी ना, घे ना। दे अगं गायत्री, काय चाललंय तुमचं? अनबिलिव्हेबल हा, या दोघी पण। दे चावी दे। अरे घे, तू पण दे। अगं पकड पकड पकड।
ते आता खेळायचं नाही माझ्या बरोबर, पटकन द्यायचं. हो हो झालं झालं आता झालं, आता खरंच घे. अरे यार. घे. किंडरगार्टन तुमचा दादा आहे मी. चावी मिळाली मला, पटकन निघा आता इथून. ठीक आहे जातोय आम्ही. हा पण तुम्ही लवकर आवरा. अरे नाही अजून पूजा वगैरे बाकी आहे. हो का, पूजा राहिली आहे. आता तुमच्या बालबुद्धीवर जास्त ताण देऊ नका. आम्ही दोघं पटकन फ्रेश होतो आणि येतो. निघा पटकन. दादा मी काय म्हणते, जास्त पण फ्रेश नको बरं का. माहितीये मला. हा हे दादा पण ऐक ना, अरे काय ग, काय झालं? पूजा राहिली हा अजून. हा हे पण माहितीये मला, पूजा राहिलीये. नाही अरे आम्ही आपलं सांगितलं, लहान बहिणींचं कर्तव्य आहे ना. बरं बरं झालं सांगून. झालं कर्तव्य वगैरे पार पाडून झाले. आता निघा, नाही तर दोघींना फटके दे ना. हो दादा हा, जातो. चला व्हेरी गुड. पटपट बाय पटकन. दादा. जातोच आहे. होय, निघ आता. हो ए त्रास नका देऊ तिला. बाय दादा. हो निघा पटकन. हा 3 काउंटच्या आत. हो चला. दोघी पण ना खूप डॅम्बिस आहेत, तितक्याच गोड आहेत. खरंच तितक्याच गोड आहे. आपण लवकर आवरून घेऊयात. सगळे वाट बघताय. हो. काय झालं? दार उघडताय ना? हो दार उघडेन, पण त्याआधी तुला रूम प्रवेशाची ओवाळणी द्यावी लागेल. ववाळणी म्हणजे? म्हणजे तुला एक गोड पप्पी द्यावी लागेल. नाही. ते नाही काय, त्याशिवाय हे लॉक उघडत नसता. काही पण. काही पण काय, हे बघ मान्य आहे तुला हे थोडस अनबिलिव्हेबल वाटेल, पण मुक्ता असं आहे ना, लॉकला पण कान असतात. हो, जोपर्यंत पप्पीचा आवाज ते ऐकत नाही ना, तोपर्यंत लॉक उघडतच नाही. नाही, पूजा होईपर्यंत काही नाही भेटणार. काही नाही असं कसं? तुम्ही ऐका ना. का ऐकतोस तर आहे, लाईफ टाइम तुझाच ऐकणार. दादा दादा तुम्ही इथे कसे? बोलवलंस ना मला. मी बोलवलं? हा मी बोलवलं? मी नाही बोलवलं दादा. अरे ती गायत्री आणि जया तिने निरोप पाठवला मला की तू बोलवलंस म्हणून, म्हणून आलो मी. दादा मी नाही निरोप पाठवला. सॉरी दादा, आम्ही दोघांची गंमत करत होतो. पण त्याला बघा ना किती आनंद झालाय तुम्हाला बघून. आणि आता दरवाजा कसा पटकन उघडतो ते बघा. या असल्या बालिश खेळामध्ये मला घेत जाऊ नका यापुढे, कळलं? हो. ते तुमच्या पुरतच मर्यादित ठेवा. हो पण
लहानांसोबत लहानच व्हायला पाहिजे. आपण जे नाही ना ते होण्यात लय आनंद होतो. ते ठीक आहे. आता मला खूप काम आहे. हं? तुम्ही सुद्धा लागा आवरायला. चला हा बाजूला व्हा. दादा बाय. हा प्लीज जा तुम्ही. दादा आहेत तिथे. आणि वहिनी लक्षात असू दे बरं का. चालू दे चालू दे चल. अनबिलीव्हेबल. मुक्ता कसला क्यूट फोटो आहे ना. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण लग्नाच्या खूप शुभेच्छा.
या बांगड्या हो, ह्या त्याच बांगड्या. तेव्हाही खूप हक्कानं तुझ्या हातात घातल्या होत्या आणि आताही तितक्याच हक्कानं तुझ्या हातात घातल्या. पण माझ्याकडे तू मला द्यायला काहीच नाही. मुक्ता, अगं तुला माहितच नाही तू मला केवढं मोठं गिफ्ट दिलंयस. तू माझ्या सुखाची व्याख्याच बदलून टाकली आहे सगळं. हा, तरी पण एक गिफ्ट तू मला देऊच शकतेस. तू मला शब्द दिला होतास, तू दिलेला शब्द पूर्ण कर. कोणता? तू मला म्हणाली होतीस की जेव्हा आपण लग्न करून इथे एकत्र राहायला येऊ तेव्हा तू मला आय लव्ह यू म्हणणारेस. तुमच्या सोबत खोलीत राहायला येईन ना तेव्हा म्हणेन. तोवर धीर धरावं लागेल. I love you. आजची रात्र आपली. बघूया कोण कोणावर किती प्रेम उधळते. चला मुक्ताबाई, झालं का नाही? हा. आजी, अरे भया 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 रंग महालच केलाय जणू. ये ना आजी. हा. काय म्हणतेस? काय नाही, मुक्ताला न्यायला आले. अच्छा, आता तुमची दोघांची भेट उद्या सकाळी. चल मुक्ता, गप दरवाजा लावून घ्यायचा आणि गप पडायचं. चल 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 ये. हा. ए ए, आजी, मुक्ता, तुला साडी चेंज करायची असेल ना? हा, म्हणजे कपडे तर बदलावे लागतील. हो, अगं लग्नाच्या साडीत कशी झोपेल ना ती. मग तू आजी, तू पुढे हो. साडी चेंज झाली की ही येईलच मागून. तू हो ना पुढे. अरे वा रे वा, ती साडी माझ्या खोलीतच बदलल. चल आणि साडी घेऊन तू ये. अगं साडी कशाला? आय मीन मी कसं घेऊन येऊ ना? कशी म्हणजे? अशी हातात धरायची आणि घेऊन यायची. तुला लाज वाटत असेल तर सांग, एखाद्या पिशवीत कोंबायची आणि घेऊन यायची. ए आजी, ऐक ना. बस, आता माझं बोलून झालंय. आणि सारंग तुझी समधी कारणं पण संपली. चल मुक्ता, चल, लय उशीर झालाय. झोपून सकाळी लवकर उठायचंय. ए आजी, ऐक ना. चल. अगं हे माझी ब्युटिफुल आजी, ऐक ना. आजी, मी चल मागे, गप झोप. आजी, बघा माझं लग्न झालं. गुड नाईट. आजी